तो नमस्कार बच्चों, मैं आज 10वीं कक्षा की दोहे तुलसी के दोहे इस दोहे को यहाँ पर प्रस्तुत करने जा रही हूँ। इस दोहे के रचयिता गोस्वामी तुलसीदास हैं। गोस्वामी तुलसीदास जी का परिचय इस प्रकार है। गोस्वामी तुलसीदास हिंदी साहित्य के भक्ति काल की राम भक्ति शाखा के प्रमुख कवि हैं। तुलसीदास का जन्म सन 1532 में उत्तर प्रदेश के राजपुर में हुआ। उनके माता थे तुलसी और उनके पिता थे आत्माराम। कहा जाता है कि जब तुलसीदास जी का जन्म हुआ, जब उन्होंने राम नाम का यानी उच्चारण किया, इसलिए उनका बचपन का नाम राम बोला पड़ा। तो तुलसीदास जी के भगवान अनन्य भक्त थे, यानी राम के अनन्य भक्त थे। तो इसलिए राम के रामचरितमानस इस यानी ग्रंथ में राम के गुणगान किए हैं। तो इनसे रचित रचनाओं पर यहाँ पर हम जानकारी प्राप्त करेंगे बच्चों। रामचरितमानस, विनय पत्रिका, गीतावली, दोहावली, कवितावली आदि इनकी रचनाएं हैं। तो इनकी मृत्यु 1623 को काशी में हुआ। 1623 ಕಾಶಿನಲ್ಲಿ ಇವರ ಒಂದು ಮೃತ್ಯು ಆಯಿತು। तो गोस्वामी तुलसीदास जी के दोहे, तुलसी के दोहे, यहाँ पर इस दोहे का आशय क्या है यहाँ पर हम देखेंगे। इन दोहों के द्वारा छात्र अच्छे कर्म करने और नैतिकता से जीवन बिताने की सीख प्राप्त करते हैं। अच्छे काम करते हैं और नैतिकता यानी जीवन की मूल्यों को यहाँ पर सीखते हैं बच्चे इस दोहे के द्वारा। तो गोस्वामी तुलसीदास जी के दोहे को यहाँ पर मैं पढ़ती हूँ, आप देखते जाइए। मुखिया मुकुसो चाहिए कान पान को एक, पालय पोसई सकल अंग तुलसी सहित विवेक। और एक बार मैं दोहराती हूँ, तो देखते जाइए। मुखिया मुकुसो चाहिए कान पान को एक, पालय पोसई सकल अंग तुलसी सहित विवेक। जड़ चेतन गुण दोषमय विश्व किन्ह करतार, संत हंस गुण गहही पाए परिहरि वारी विकार। जड़ चेतन गुण दोषमय विश्व किन्ह करतार, संत हंस गुण गहही पाए परिहरि वारी विकार। तो तीसरा दोहा। दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया ना छांडिए जब लग घट में प्राण। दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया ना छांडिए जब लग घट में प्राण। तो चौथा दोहा। तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक, साहस सुकृति सुसत्यरुत राम भरोसो एक। और एक बार देख लीजिए। तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक, साहस सुकृति सुसत्यरुत राम भरोसो एक। तो अंतिम दोहा। राम नाम मणि दीप धरो जिहा देहरी द्वार, तुलसी भीतर बाहिरो जो चाहसी उजिया। राम नाम मणि दीप धरो जिह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहिरो जो चाहसी उजिया। तो इस दोहे में आने वाले नए शब्द यानी कठिन शब्दार्थों को यहाँ पर सीखेंगे। मुखिया, मुखिया इसका मतलब क्या है? नेता, मुखंडा। सकल संपूर्ण, विश्व संसार, किन्ह किया, करतार सृष्टिकर्ता, पय दूध, परिहरि त्यागना, वारी पानी, घट शरीर, विपत्ति संकट, सुकृति अच्छे काम यानी अच्छे कार्य, जिह जीव, चाहसी चारों ओर नाल्कु कಡೆ। ये थे ಇವು ಈ ಒಂದು ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಕಠಿಣ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳು। ಈ ಒಂದು ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। ಮೊದಲನೆಯ ಒಂದು ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥ ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ। ಮುಖಿಯಾ ಮುಕುಸೋ ಚಾಹಿಯೇ ಕಾನ್ ಪಾನ್ ಕೋ ಏಕ್, ಪಾಲೈ ಪೋಸೈ ಸಕಲ ಅಂಗ ತುಳಸಿ ಸಹಿತ ವಿವೇಕ್। तो
इस दोहे का अर्थ भावार्थ यह है। प्रस्तुत यानी दोहे तुलसीदास कह रहे हैं कि मुख अर्थात मुँह और मुखिया दोनों के स्वभाव की समानता दर्शाते हुए लिखते हैं कि मुखिया को मुख के समान होना चाहिए, यानी मुखिया को मुख के समान। इसका मतलब क्या है? ಮುಖ್ಯಸ್ಥ यानी ಮುಖಂಡ ನೇತ ಅವನು ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಮುಖ ಏನಿರುತ್ತೆ ಆ ಮುಖದ ರೀತಿ ಇರಬೇಕು दर्शाते हुए कहते हैं कि मुखिया मुख के समान होना चाहिए, ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮುಖಂಡ ಮುಖದ ರೀತಿಯಲ್ಲಿರಬೇಕು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಫೇಸ್ समान होना चाहिए। मुँह खाने पीने का काम अकेला करता है। ಮುಖದಲ್ಲಿರುವಂತಹ ಬಾಯಿ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಒಂದೇ ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಒದಗಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ ಯಾವುದು? ನಮ್ಮ ಬಾಯಿ. ಆ ಬಾಯಿ ಎಲ್ಲಿದೆ? ಮುಖದಲ್ಲಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಊಟ ಮತ್ತು ನೀರನ್ನು ಒದಗಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದು? ನಮ್ಮ ಮುಖದಲ್ಲಿರುವಂತಹ ಬಾಯಿ। लेकिन वह जो खाता पीता है उससे शरीर के सारे अंगों का पालन पोषण करता है। ಏನು ನಾವು ಊಟವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ, ನೀರನ್ನು ಕುಡಿತೇವೆ, ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಶರೀರದ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳಿಗೂ ಏನಾಗುತ್ತೆ? ಸರಬರಾಜಾಗುತ್ತೆ। तुलसी की राय में मुखिया को भी ऐसे ही विवेकवान होना चाहिए। ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೇಗೆ ಮುಖ ತನ್ನ ಶರೀರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಭಾಗಕ್ಕೂ ಹೇಗೆ ಊಟ ಮತ್ತು ನೀರನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತದೆಯೋ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮುಖಂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ವಿವೇಕವಾನ್ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ, ಬುದ್ಧಿಮಾನಾಗಿರಬೇಕು, ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿರಬೇಕು, ವಿವೇಕವನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥವನಾಗಿರಬೇಕು। वह काम अपनी तरह से करे लेकिन उसका फल सभी में बांटे। ಆ ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಇದ್ದಾನಲ್ವ, ನೇತ ಇದ್ದಾನಲ್ವ, ಮುಖಂಡ ಇದ್ದಾನಲ್ವ, ಅವನು ಕೆಲಸವನ್ನು ಯಾವುದು? ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಅದರ ಒಂದು ಪ್ರತಿಫಲವನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಹಂಚಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಒಂದು ಮೊದಲನೆಯ ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದರೆ ಎರಡನೆಯ ಒಂದು ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ಏನಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। जड़ चेतन गुण दोषमय विश्व किन्ह करतार संत हंस गुण गह ही पाए परिहरि वारी विकार। जो दूसरे दोहे का भावार्थ यह है कि हंस पक्षी के साथ संत की तुलना करते हुए यहाँ पर दूसरे यानी दोहे में हंस पक्षी और संत दोनों को भी यहाँ पर तुलसीदास जी तुलना किए हैं, ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದು ಹಂಸ ಮತ್ತು ಸಂತರಿಗೆ ಅಂದರೆ ಸಂತರ ಪಂಡಿತರು ಸಂತರು ಎಲ್ಲವನ್ನ ಏನೋ ಈ ಒಂದು ಜಗತ್ತಿನ ಭೋಗಗಳನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿರೋ ಅಂಥವರು ಸಂತರು ಅಂಥವರಿಗೆ ಮತ್ತು ಹಂಸ ಪಕ್ಷಿಗೆ ಎರಡಕ್ಕೂ ಕೂಡ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಉಸ್ಕೆ ಸ್ವಭಾವ का ಪರಿಚಯ ದೇತೆ हैं ಸಂತ और ಹಂಸ। ಸಂತ ಮತ್ತು ಹಂಸ ಈ ಎರಡೂ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಅಥವಾ ಇಬ್ಬರ ಒಂದು ಏನೋ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಅವರ ಒಂದು ಸ್ವಭಾವವನ್ನು ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। सृष्टिकर्ता ने इस संसार को जड़ चेतन और गुण दोषमय मिलाकर बनाया है। ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಅಂದರೆ ದೇವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ? ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು ಮತ್ತು ಕೆಟ್ಟದ್ದು, ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ನಿಶಕ್ತಿ ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ? ಸಮ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಈ ಒಂದು ಜಗತ್ತಿಗೆ ತಂದಿದ್ದಾನೆ। अर्थात इस संसार में अच्छे बुरे समझ नासमझ के रूप में अनेक गुण दोष भरे हुए हैं। ನಮಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ದೇವರು ಅಂತಂದರೆ ಸಮಜ್ ತಿಳುವಳಿಕೆ, ನಾಸಮಜ್ ತಿಳಿದೂ ಕೂಡ ಅರಿತೂ ಕೂಡ ತಪ್ಪನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಭಾವನೆಗಳನ್ನು ನಮಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ಸಮಜ್ ನಾಸಮಜ್, ಅರಿತು ಅರಿಯದೆ। ಅದೇ ರೀತಿ ಗುಣ ಮತ್ತು ದೋಷ, ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ಮತ್ತು ದೋಷ, ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ದೇವರು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ಲೇಕಿನ್ ಆದರೆ ಹಂಸರೂಪಿ ಸಾಧು ಲೋಗ ವಿಕಾರೋं को छोड़कर ಹಂಸರೂಪಿ ಸಾಧು ಲೋಗ ಏನು? ಹಂಸ ಪಕ್ಷಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಸಫೇದ್ ಶ್ವೇತ ಅಂದರೆ ಶ್ವೇತ ಬಣ್ಣ ಶ್ವೇತ ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಬಿಳಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಬಣ್ಣ। ಶ್ವೇತ ಅಂದ್ರೇನು? ಸಫೇದ್ ಅಂತಂದ್ರೇನು? ಬಿಳಿಯ ಬಣ್ಣ। ಅದು ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಮಲಿನತೆ ಅನ್ನೋದು ಇರಲ್ಲ। ಹಾಗೆ ಸಂತರು ಹೇಗಿರ್ತಾರೆ? ಹಂಸ ಪಕ್ಷಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಬಿಳುಪಾಗಿರುತ್ತೋ ಹಾಗೆ ಸಂತರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ। ಅವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ
ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ಯಾರೇ ಆದರೂ ಕೂಡ ಅವರಲ್ಲಿ ಗುಣ ದೋಷ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅವರಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಹಂಸ ಮತ್ತು ಏನು ಸಂತ ಈ ಇಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಮೂರನೇ ಒಂದು ಏನು ದೋಹೆಯ ಅರ್ಥವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ದಯಾ ಧರ್ಮ ಕಾ ಮೂಲ ಹೇ ಪಾಪ ಮೂಲ ಅಭಿಮಾನ್, ತುಳಸಿ ದಯಾನ ಚಾಂಡಿಯೇ ಜಬ್ ಲಗ್ ಘಟ್ ಮೇ ಪ್ರಾಣ. ಮೂರನೇ ಒಂದು ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥ ಏನಿದೆಯಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಅಂತಂದರೆ, ಪ್ರಸ್ತುತ दोहे में तुलसी ने स्पष्टता से कहा है कि दया धर्म का मूल है. ದಯೆ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಧರ್ಮದಲ್ಲೂ ಇರುವಂತಹ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಂದು ಮೂಲ ಮಂತ್ರ ಆಗಿದೆ. ದಯೆ ಅನ್ನೋದು ಏನು, ಅದರ ಅರ್ಥ ಏನು? ದಯ ಅಂತಂದರೆ ಕರುಣೆ, ಮಮತೆ, ಪ್ರೀತಿ, ಇವೆಲ್ಲದರ ಒಂದು ಮೂಲ ಅರ್ಥನೇ ದಯೆ ಅನ್ನೋದು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಧರ್ಮದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು ಏನು, ದಯೆಯನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿರಬೇಕು, ಮಮತೆಯನ್ನು ಹೊಂದಿರಬೇಕು, ಕರುಣೆಯನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಅಭಿಮಾನ ಪಾಪ ಕಾ ಮೂಲ ಹೇ. ಅಭಿಮಾನ, ಅಹಂಕಾರ ಅನ್ನೋದು ಪಾಪ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಹೇಗೆ ದಯೆ ಅನ್ನೋದು ಪುಣ್ಯದ ಒಂದು ಕೆಲಸವೋ ಅಥವಾ ಪುಣ್ಯನೋ, ಹಾಗೆ ಪಾಪ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಅಹಂಕಾರ ಅನ್ನೋದು ಏನು ಮಹಾ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಪಾಪವಾಗಿ ಪರಿಣಮಿಸುತ್ತೆ. ಅಹಂಕಾರವನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ತ್ಯಜಿಸಬೇಕು, ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು. इसलिए कवि कहते हैं कि जब तक शरीर में प्राण है, ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಇರುತ್ತೋ ತಬ್ ತಕ್ ಮಾನವ ಕೋ ಅಪ್ನ ಅಭಿಮಾನ ಛೋಡ್ಕರ್. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ತುಳಸಿದಾಸವರು. ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಪ್ರಾಣ ಅನ್ನೋದು ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಅಭಿಮಾನ್ ಅನ್ನೋ ಅಹಂಕಾರವನ್ನು, ಅಭಿಮಾನ್ ಕೋ ಛೋಡ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ಅಭಿಮಾನ್ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಅಹಂಕಾರವನ್ನು ನಾವು ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು. ದಯಾಲು ಬನೆ ರಹನಾ ಚಾಹಿಯೆ. ಅಭಿಮಾನ ಕೋ ತ್ಯಾಗ ಕರ್. ಅಭಿಮಾನ, ಅಹಂಕಾರವನ್ನು ನಾವು ತ್ಯಜಿಸಿಬಿಟ್ಟು ಛೋಡ್ಕರ್ ದಯಾಲು. ದಯೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥರು. ದಯೆ ಮೀನ್ಸ್ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು, ಕರುಣೆ, ಮಮತೆ, ಪ್ರೀತಿಯನ್ನು ನಾವು ಹೊಂದಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಧರ್ಮದಲ್ಲೂ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು ಏನು, ದಯೆ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಹೊಂದಿರಬೇಕು. ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ಅಹಂಕಾರವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತುಳಸಿದಾಸವರು. ಅದೇ ರೀತಿ ನಾಲ್ಕನೆಯ ಒಂದು ದೋಹೆಯಲ್ಲಿ ತುಳಸಿ ಸಾಥಿ ವಿಪತ್ತಿಗೆ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ ಸಾಹಸ ಸುಕೃತಿ ಸುಸತ್ಯ ಋತು ರಾಮ ಭರೋಸೋ ಏಕ. ನಾಲ್ಕನೆಯ ಒಂದು ದೋಹೆಯ ಅರ್ಥ ಭಾವಾರ್ಥ, मनुष्य पर जब विपत्ति पड़ती है तब विद्या विनय तथा विवेक ही उसका साथ निभाते हैं. जब कोई व्यक्ति को विपदा आती है यानी दुख आता है, यानी विपदा संकष्ट आता है, तब वह व्यक्ति जो कुछ सीखे रहता है उसके ज्ञान के आधार पर उस कष्ट को यानी दूर कर सकता है. विवेक यानी ज्ञान को इस्तेमाल करते हुए जो दुख उसे वह रहता है, जो संकष्ट उसे आया रहता है, उसको क्या करता है, परिहार करता है, यानी उसको परिहार करता है. निभाना, जो राम पर भरोसा करता है वह साहसी, सत्यव्रती और सुकृतवान बनता है. ಕಷ್ಟಕಾಲದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥವು ಯಾವ್ಯಾವಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ವಿದ್ಯಾ, ವಿನಯ ಮತ್ತು ವಿವೇಕ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಏನು ದೇವರಲ್ಲಿ ಒಂದು ಭಕ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಭರೋಸ ಅಂತಂದ್ರೇನು, ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಆ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ನಮಗೇನನ್ನು ತರಿಸುತ್ತೆ, ಸಾಹಸಿ ಅಂದರೆ ಧೈರ್ಯಶಾಲಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತದೆ. ಯಾವುದೇ ಆಗಲಿ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಮಾಡಬಲ್ಲೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ನನ್ನಲ್ಲಿದ್ದರೆ ಧೈರ್ಯ ಅನ್ನೋದು, ಸಾಹಸ ಅನ್ನೋದು ತನಗೆ ತಾನಾಗಿಯೇ ಬರುತ್ತೆ. ಸತ್ಯವ್ರತಿ, ಸತ್ಯವನ್ನು ಆಡಬೇಕು ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಬೇಕು. ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳದೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಿಜವನ್ನು, ಸತ್ಯವನ್ನು ಹೇಳಬೇಕು. ಸುಕೃತವಾನ್, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಸುಕೃತವಾನ್ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಯಾವಾಗ ದೇವರಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಇದ್ದಾಗ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿವೇಕ ಅನ್ನೋದು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ವಿದ್ಯೆ ಅನ್ನೋದು, ವಿನಯ ಅನ್ನೋದು
ಇದ್ದಾಗ ನಾವು ಏನಾಗ್ತೀವಿ, ಧೈರ್ಯಶಾಲಿಗಳಾಗ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನಾಡ್ತೀವಿ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಗೋಸ್ವಾಮಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಐದನೆಯ ಒಂದು ಭಾವಾರ್ಥ, ಐದನೇ ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥ, ರಾಮನಾಮ ಮನಿ ದೀಪಧರು ಜಿಹ ದೆಹರಿ ದ್ವಾರ್ ತುಳಸಿ ಭೀತರ್ ಬಾಹಿರೋ ಜೋ ಚಾಹಸಿ ಉಜಿಯಾರ್. ಈ ಅಂತಿಮವಾದಂತಹ ದೋಹೆಯ ಒಂದು ಭಾವಾರ್ಥ. प्रस्तुत दोहे के द्वारा तुलसीदास जी कहते हैं कि जिस तरह देहरी पर दिया रखने से घर के भीतर तथा आंगन में प्रकाश फैलता है, ಹೇಗೆ ನಾವು ಮನೆಯ ಹೊಸ್ತಿಲು, ಬಾಗಿಲ ಹೊಸ್ತಿಲು ಅದರ ಮೇಲೆ ದೀಪವನ್ನು ಇಟ್ಟಾಗ ಹೇಗೆ ಮನೆಯ ಒಳಗೆ, ಭೀತರ್ ಅಂತಂದರೆ ಒಳಗೆ, ಭೀತರ್ ಔರ್ ಬಾಹರ್, ಬಾಹರ್ ಹೊರಗೆ, ಮನೆಯ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಮನೆಯ ಹೊರಗಡೆ ಹೇಗೆ ಪ್ರಕಾಶ ಅನ್ನೋದು, ಜ್ಞಾನ ಅನ್ನೋದು, ಬೆಳಕು ಅನ್ನೋದು ಮೂಡುತ್ತದೆಯೋ ಹಾಗೆ ನಾವು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ದೇವರ ಒಂದು ಸ್ತುತಿಯನ್ನು ಮಾಡೋದರಿಂದ, ರಾಮನಾಮವನ್ನು ಜಪಿಸೋದ್ರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ಆಂತರಿಕ ಕಲ್ಮಶ ಅನ್ನೋದು ಏನಾಗುತ್ತೆ, ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನಾವು ಆಂತರ್ಯವಾಗಿ ಮತ್ತು ಬಾಹ್ಯವಾಗಿ ಶುದ್ಧರಾಗ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉಸಿ ತರಹ ರಾಮನಾಮ ಜಪನೆ ಸೆ ಮಾನವ ಕಿ ಆಂತರಿಕ ಔರ್ ಬಾಹ್ಯ ಶುದ್ಧಿ ಹೋತಿ ಹೈ. ರಾಮನಾಮವನ್ನು ನಾವು ಜಪಿಸೋದರಿಂದ ಹೇಗೆ ನಮ್ಮ ಆಂತರ್ಯ ಮತ್ತು ಬಾಹ್ಯ ಶುದ್ಧಿಯಾಗುತ್ತದೆ, ಹೇಗೆ ದೀಪವನ್ನು ಹೊಸ್ತಿಲ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಾಗ ಮನೆಯ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಹೊರಗೆ, जिस तरह दहलीज पर जब दिया रखने से यानी घर के अंदर और बाहर जिस तरह प्रकाश फैलता है, उसी प्रकार जब राम नाम को हम जपने से क्या होता है, हमारे आंतर्य और हमारे अंदर और बाहर बाह्य में जो क्या होता है, अच्छी भावनाएं बढ़ती हैं. इस तरह यहाँ पर तुलसीदास जी कहते हैं कि हम लोग अच्छी गुणों को क्या करना है, अपनाना है. विवेकवान होना चाहिए, साहसी होना चाहिए, सुकृत यानी सुकृति अच्छे कामों को करना चाहिए, सत्यवान होना चाहिए कह रहे हैं. तो ये था तुलसी के दोहे के भावार्थ. उसके बाद यहाँ पर जो अभ्यास के प्रश्न उत्तर यहाँ पर हैं. तुलसीदास मुख को क्या मानते हैं? तुलसीदास मुख को क्या मानते हैं? मुख को मुखिया के जैसे मानते हैं. ಮುಖಿಯ ಮುಖಂಡ, ನೇತ. ಮುಖ ಹೇಗಿರಬೇಕು, ನೇತ ಅಥವಾ ಮುಖಂಡನ ಹಾಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. मुखिया को किसके समान रहना चाहिए? मुखिया को किसके समान रहना चाहिए? मुखिया को किसके समान रहना चाहिए बच्चों? मुखिया को मुख के समान रहना चाहिए. हंस का गुण कैसा होना चाहिए? हंस का गुण यानी हंस रूपी साधु लोगों जैसे विकारों को छोड़कर अच्छे गुणों को अपनाते हैं, उसी तरह रहना चाहिए. उसके बाद मुख किसका पालन पोषण करता है? मुख सारे शरीर के अंगों का पालन पोषण करता है. दया किसका मूल है? दया धर्म का मूल है. उसके बाद तुलसीदास किस शाखा के कवि थे? तुलसीदास जी राम भक्ति शाखा के कवि थे. तुलसीदास के माता पिता का नाम क्या था? तो पिता का नाम था आत्माराम और माता का नाम तुलसी था. तुलसीदास के बचपन का नाम क्या था? तुलसीदास जी का बचपन का नाम राम भोला था. जब वे जन्म लेते ही राम नाम का राम यानी तुलसीदास जी के मुँह से निकला, इसलिए उनका बचपन का नाम राम भोला पड़ा. पाप का मूल क्या है? पाप का मूल अभिमान. अभिमान इसका अर्थ क्या है? अहंकार. तुलसीदास के अनुसार विपत्ति के साथी कौन है? यानी विपत्ति के साथी कौन कौन है? विपत्ति के साथ विद्या, विनय, विवेक, ये तीन हमारे संकष्टों को दूर करते हैं. कौन कौन से? विद्या, विनय, विवेक.
उसके बाद अनुरूपता। अनुरूपता यानी जो दो शब्द रहते हैं उसके संबंध जिस तरह रहता है वैसे ही तीसरे शब्द का संबंध को ढूंढकर हम लिखना है। दया धर्म का मूल, पाप डैश, रिक्त स्थान में क्या करना है हम लोगों को? अभिमान का मूल, अभिमान का मूल। परिहरी त्यागना, यहाँ पर समानार्थक रूप है। कर्तार, कर्तार इसका मतलब क्या है? कर्तार सृष्टिकर्ता, कर्तार सृष्टिकर्ता। जिहा जीव, यहाँ पर भी समानार्थक शब्द। देहरी दहलीज, देहरी इसका मतलब क्या है? दहलीज, ओस्तीलो। उसके बाद यहाँ पर विश्व, यहाँ पर जोड़कर लिखना चाहिए। आ और बा जो शब्दों को दिए हैं उनको जोड़कर लिखना है, मिलाकर लिखना है। ಒಂದಿಸಿ ಬರೆಯಿರಿ। विश्व किन्ह ಪರಿಹರಿವಾರಿ जब लग घट ಸುಸತ್ಯವ್ರತ, ಈ 4 ಶಬ್ದಗಳು ಏನಿದಾವೆ ಅವುಗಳಿಗೆ ಹೊಂದಿಕೆಯಾಗುವಂತಹ ಬಿ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಬೇಕು. ಹಾಗಾದರೆ ಬಿ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಶಬ್ದಗಳು ಯಾವ್ಯಾವುದು? ವಿಕಾರ, करतार, राम भरोसो, एक मते में प्राण। तो जोड़ेंगे यहाँ पर विश्व किन्ह करतार, परिहरिवारी विकार, जब लग घट में प्राण, सुसत्यव्रत, राम भरोसो एक। उचित विलोम शब्द यहाँ पर है, उसे हम क्या करना है? सही मार्क डालना है, राइट मार्क को डालना है। विवेक सब सेवक अविवेक, यहाँ पर दिए गए हैं 2 उत्तरों को दिए हैं, उनमें सही उत्तर के सामने राइट मार्क डालना है, सही मार्क डालना है। विवेक इसका सही विलोम शब्द है अविवेक। दया निर्दया है, शुभोदय है, इसमें कौन सा है? इसके लिए दया के लिए विलोम रूप निर्दया। धर्म, इसके लिए 2 विलोम शब्दों को दिए हैं, एक है मर्म, एक है अधर्म। तो धर्म के लिए कौन सा विलोम शब्द है? अधर्म। उसके बाद विकार, उसके बाद क्या है? विकार, इसके लिए विलोम शब्द यहाँ पर लिखना है अविकार संस्कार। तो विकार के लिए अविकार सही विलोम शब्द है। तो उसके बाद 5वां है विनय, इसके लिए 2 विकल्पों को दिए हैं, पहला है सविनय अविनय है। विनय इसके लिए सही विलोम शब्द क्या है? अविनय, विनय अविनय। तो ये थे अभ्यास के भाषा कार्य और प्रश्नों के उत्तरों को यहाँ पर हमने प्रस्तुत किया है। बच्चों, अगली कक्षा में आप लोग इसके भावार्थ को लिख कर लाना है। यहाँ पर भावार्थ को दिए गए हैं, 2 भावार्थों को लिख के लाना है। पहला है मुखिया मुख सोचाइए, कान पान को एक, पाले पोसे सकलांग तुलसी सहित विवेक। और दूसरा है तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक, साहस सुकृति सुसत्यव्रत राम भरोसो एक। इन 2 दोहों का भावार्थ को आप लोग लिख के लाना है। तो यहाँ पर इस तुलसीदास के, गोस्वामी तुलसीदास से रचित तुलसी के दोहे से हमें क्या शिक्षा मिलती है, क्या नीति मिलती है हमें? यहाँ पर तुलसीदास जी कहते हैं कि इस द्विपदी में जो हम बोते हैं उसी तरह हम क्या करते हैं, जो बीज को हम बोते हैं उसी तरह हम क्या करते हैं, फसल को निकाल लेते हैं। ಹೇಗೆ ನಾವು ಬಿತ್ತುತ್ತೀವೋ ಹಾಗೆ ನಾವು ಬೆಳೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಓವರಾಲ್ ಈ ಒಂದು ದೋಹೆಯಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಏನು ನೀತಿಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಬಿತ್ತಿದಂತೆ ಬೆಳೆ
ಮಾಡಿದ್ದುಣ್ಣೋ ಮಹಾರಾಯ ಎಂಬ ಗಾದೆಯಂತೆ ಮನುಷ್ಯ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೋ ಹಾಗೆ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಫಲವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಮನುಷ್ಯ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೋ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪ್ರತಿಫಲವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಶರೀರ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಹೊಲಗದ್ದೆ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಮನಸ್ಸನ್ನೋದು ರೈತ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಪಾಪ ಪುಣ್ಯಗಳೇ ಅವನು ಬಿತ್ತುವಂತಹ ಬೀಜಗಳು. ಅವನು ಎಂತಹ ಬೀಜಗಳನ್ನು ಬಿತ್ತುತ್ತಾನೆ, ಒಳ್ಳೆಯ ಬೀಜ ಬಿತ್ತಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಫಸಲು ಬರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಬೀಜ ಸರಿ ಇಲ್ಲದೆ ಇರೋಂತಹ ಬೀಜಗಳನ್ನು ಬಿತ್ತಿದಾಗ ಆ ಒಂದು ಫಸಲು ಸರಿಯಾಗಿ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನೆಮ್ಮದಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ, ಸುಳ್ಳು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದರಿಂದ ನೆಮ್ಮದಿ ಹಾಳಾಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಸದಾ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡು, ಪುಣ್ಯವನ್ನು ಸಂಪಾದಿಸು ಅಂತ ಗೋಸ್ವಾಮಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಪದ್ಯದ ಸಾರಾಂಶ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ಧನ್ಯವಾದ.